दशक 6वा, समास 10वा, अनुर्वाच्य. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मी ले करू. घाली गे मग प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तम गुरुयज्ञेश्वराभिधम, चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामि पुनः पुनः. चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामि पुनः पुनः. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अनुर्वाच्य समासातल्या आता सगळ्यात शेवटच्या ओव्या चालल्या आहेत. त्या संपल्याही असत्या कदाचित, पण आपण प्रत्येक ओवीवर विवेचन केलं त्यामुळे थोडा वेळ गेला. तर 3-4च श्लोक त्याचे 6व्या दशकाचे राहिलेत आता. अनुभव अनुभवी विराला. त्यांनी सांगितलं अनुभव अनुभवी विराला, पण त्याबद्दल ते सांगत असताना म्हणतात तो अनुभव तुम्हाला नाहीच आहे. तुम्हाला फक्त आनंद माहिती आहे आणि शाश्वताचा आनंद तुम्हाला माहितीच नाही म्हणतात. पण तुम्हाला तो हवा का बरं आहे? तुम्हाला तो हवा यासाठी आहे की तुम्ही तो कधीतरी चाखलाय, आणि तुम्ही चाखलाही म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याचे अंश आहात, त्यामुळे तो आनंद तुम्हाला मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे. आपण त्याचे अंश असल्यामुळे आपण ज्याचे अंश आहोत, अथा तो आत्मजिज्ञासा, अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अथा तो जीवजिज्ञासा, या 3 प्रकारच्या जिज्ञासा आहे. अशा आता ब्रह्मजिज्ञासा, आता जीवजिज्ञासा, आता आत्मजिज्ञासा वाटते. का बरं वाटते? कारण ती वाटते याचं कारण की ते शोधण्यासाठीच जन्म आहे. जोपर्यंत ते शोधल्या जात नाही तोपर्यंत या जीवाला शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही. मनोनिवृत्ती परमोपशांती, सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. सानंदमानंदवने वसंतम, आनंदकंदम हतपापवृंदम. वाराणसीनाथमनाथनाथम, श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये. आनंदाची गोष्ट सांगू का? केदारनाथाने बोलवलाय. त्याचा आनंद जास्त झाला. 2 महिन्याचं जे निरूपण चरणी रुजू झाल्यासारखं दिसत आहे, आणि केदारनाथाचं आमंत्रण आलंय. केदारनाथाला चाललो आहे मे महिन्यात, झालंय बुकिंग. या सगळ्या गोष्टीचा खरंच देवाचीच कृपा म्हणायची. तर ते म्हणतात आहे की त्या सगळ्या गोष्टी असतात ना आपल्या,
त्या सगळ्या गोष्टी पाहण्याची जी इच्छा असते ती अथातो म्हणजे आतापर्यंत नव्हती. म्हणजे आपण सर्वसाधारण जीवन जगत होतो. आतापर्यंत तर सर्वसाधारण जीवन जगत असल्यामुळे त्याला आनंदाचा शोध, इथे आनंदाचा शोध घेतसे पुन्हा पुन्हा भरगटतो. काय भाव ते मजला जीव का व्याकुळ होतो, आनंदाचा शोध घेतसे पुन्हा पुन्हा भरकटतो. पुन्हा पुन्हा, या ठिकाणी नाही तर त्या ठिकाणी. ते बेलसरे ते म्हणाले त्या दिवशी की आपल्याला सुख मिळेल असं वाटून तो जुगार खेळणारा व्यक्तीसुद्धा त्याला एकदा लावतो, जुगारात हारतो, तरीसुद्धा त्याला वाटतं की आपण पुन्हा पुन्हा ते पैसे लावावेत आणि त्यातून कधी ना कधी आज नाही उद्या तो इकडे पूर्ण कफल्लक होतो. कर्ज काढून काढून तो लावतो. त्याला वाटतं या ठिकाणी आपण कधीतरी जिंकू. मग त्या जिंकण्याच्या मागे तो तसा तो व्यसनामध्ये असाच करत राहतो की कुठेतरी आपण जिंकू, कुठेतरी आपल्याला आनंद मिळेल असं आपण प्रत्येक ठिकाणी आपण दगड मारून बघतो. या ठिकाणी मिळेल का, त्या ठिकाणी मिळेल का, त्या ठिकाणी मिळेल का. तो जेव्हा मिळत नाही तेव्हा या अथातो ब्रह्मजिज्ञासा अर्थ कळतो की आता बाकी त्याला खरं ब्रह्मजिज्ञासा, आता बाकी खरंच त्याला आत्मजिज्ञासा, आता खरं जीवजिज्ञासा, आता खरं प्रकृतीची जिज्ञासा ही सगळी निर्माण झाली. मग ते निर्माण झाल्यावरती ते म्हणतात की तो अनुभवी विराला. मग असा हा जो अनुभव आहे म्हणजे सजातीय द्रव्य जसे एकमेकांना आकर्षित करतात, हे सजातीय आहे. आपण तो आपला हा सजातीय गुणधर्म जो आहे त्या गुणधर्मामध्ये तो व्यक्ती जर हे गेला तर तो जो अनुभव आहे तो अनुभव आपण घेतलेला नाही. पण तो अनुभवातच मिळतो. म्हणजे ना तिथे देह राहत, ना तिथे मन राहत, ना तिथे बुद्धी राहत, ना तिथे काही राहत. फक्त आत्मा राहतो. आणि आत्मा आणि परमात्मा हे एकच असल्यामुळे ते अनुभवामध्ये गेल्यावर मग बाकी तो विशाल. मग आता आपण नुसता विचार करायचा, आपण त्याच्यात मिसळलो नाही चालतंय, म्हणजे आपल्याला तो अनुभव नाही चालतोय, पण तो कसा आहे, तो विशाल आहे, त्याचं सर्वोत्तम आहे, जगी धन्य. तो दास नाही म्हणून आता आपण जगी धन्य सर्वोत्तम आहे असं जर आपण म्हटलं तर तो कसा आहे, तो सगळ्यांना क्षमा करतो, तो सगळ्यांवर कृपा करतो, तो विशाल बुद्धीचा आहे. मग या सगळ्या गोष्टी त्याच्या आहेत आणि त्याचा आपण अंश असल्यामुळे आपण जर छोटं असू तर आपण त्याचा अंश असू नाही शकत. म्हणजे त्याच्यासारखं मोठं होण्यानी विशालता आपल्या हृदयाला आल्यानंतर जो आनंद होतो तो कल्पना तरी करू शकतो कमीत कमी आपण, की त्याला जी स्थिरता आहे, त्याला जी तरलता आहे, त्याच्यामध्ये जी पारदर्शकता आहे, ती पारदर्शकता जर जीवाला आली तर त्या जीवाला खरा आनंद मिळतो, कारण तो त्याचा अंश आहे. आणि जिथे जायची तळमळ होते ती तळमळ पूर्ण गंगासागर मिलन, गंगावरून आली आकाशातून, तिन्ही ठिकाणी ती फिरली, स्वर्गामध्ये, पृथ्वीमध्ये आणि पाताळात सुद्धा. पण जेव्हा ती सागराला मिळते तेव्हा तिचा जो आनंद आहे, ते मिलन जे आहे ते मिलन त्याच्यासाठी तिचा उगम आहे. त्याच्या मध्ये ज्या काही गोष्टी घडतात ते सगळ्या परोपकाराच्या गोष्टी ती करते. पण अनुभव केव्हा येतो तिला, मग हा अनुभव तिचा आपण कल्पना करू शकतो तिला काय आनंद झाला. तिथं देवी स्वरूप पाहिलं आणि तो भगवंत स्वरूप, जर भगवंत तो समुद्र असेल तो भगवंत आणि ही देवी म्हणजे जीव, तो जीव आणि त्याचं जे मिलन आहे तिला काय आनंद होत असेल, एक क्षणही विचार न करता जी त्यामध्ये उडी मारते त्यासाठीच ती येते. प्रत्यक्षात तिचा जन्म त्यासाठीच आहे, समुद्रात मिळण्यासाठी. मध्ये जे काही घटना घडतात त्या जीवाच्या ती कर्तव्यपूर्ती म्हणून जसं आपण प्रारब्ध करतो तसं त्या प्रारब्धामध्ये कोणीही आपल्या अनुषंगाने येऊ शकतं. आपल्या नशिबात जे लोक असतात तेच लोक बरोबर आपल्याशी जोडून आणणं हा सुद्धा मोठा शिल्पकार आहे भगवंत. हा म्हणजे हा जे आम्ही असं म्हणायचो नगाला नग आहे, म्हणजे जे जिथे असतात ना ते तिथे फिट असतात, नाही तर दुसरं कोणी त्या ठिकाणी असतं ना तरी फिट नाही बसत. म्हणजे तो कसा शोधून काढतो नगाला नग बरोबर. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर तो मोठा शिल्पकार आहे. त्यांनी आपले बरोबर प्रारब्ध एकत्र आणले आणि प्रारब्ध एकत्र आणून बरोबर एकत्र बसवलं. मग साधं खेळणं करताना आपण एकत्र बसवू शकत नाही, त्यांनी एवढा मोठा सृष्टीचा पसारा, तो असा जो देव आहे, तो देव म्हणजे ती शक्ती, ती ऊर्जा. आपण आता ऊर्जा आणि पदार्थांमध्ये बोलल्यावर ऊर्जा जी आहे ती ऊर्जा विभाजित होऊ शकत नाही. विभाजित होऊ शकते, संपू शकत नाही, आणि तोच न संपणारा अंश आमच्यामध्ये आहे. मग आम्ही त्याच्यासारखे असल्याशिवाय तो आपल्याला जवळ कसा करेल किंवा आपण त्याच्या जवळ कसा जाऊ शकू. मग तो अनुभव, ही कल्पना आपण रात्री तरी करू शकतो स्वप्नात. अनुभव यायला आपल्याला तेवढी पात्रता पाहिजे आणि तेवढी वेळ यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मान्य. पण निदान कल्पना, आता हे सगळं जगच जर कल्पनेच्या भरोशावर आहे, हा माझा नवरा, हे माझं कुटुंब, हे मी कल्पनाच केली होती आधी, या कल्पनेत मला सुख मिळेल, लग्न केल्याने सुख मिळेल किंवा शिक्षण घेतल्याने सुख मिळेल किंवा आणखी काही केल्याने सुख मिळेल, तर या सुखाच्या कल्पनाच होत्या माझ्या. नाहीतरी मग आताही अशाच कल्पना करायचे की मी मोठ्याचा अंश आहे. कल्पना करत करत गेल्यावर कदाचित एखादा माइलस्टोन लागून जाईल आणि यांचं खरंच होणार आहे ना, हे सत्य बोलतात.
हे असत्य बोलत नाही, त्यांनी घेतलेला अनुभव आहे तो. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, मग आपण अनुभवी मिळाला यावरती आपण स्वतः विचार तरी करू शकतो की असा अनुभव आपल्याला घेतल्याशिवाय सुखशांती काही मिळणार नाही. ती सुखशांती समाधान आपल्याला मिळू शकतच नाही. यामध्ये मर्यादित जीवाला प्रकृतीमध्ये आपल्याला ते सुख मिळत नाही. आपल्याला ते एक इतकं खडसावून विचारलं. एक संत होते, ते संत इतके खडसावून बोलले एकदा की आपल्याशिवाय काही अर्थ असं तुम्हाला जे वाटतं तर तुम्ही तुमचं घर रिकामं करा आणि घरातून निघून जा. तर बाकीच्या जीवांना इतका आनंद होतो म्हणे, कारण त्यांना त्यांचं घर मिळतं. आणि एक दिवस जरी घराच्या बाहेर पडलो तर लागलीच जाळी झरमळतं, सगळे प्राणी पक्षी पशु सगळे येतात म्हणे घरामध्ये. त्या म्हणजे आपण रिकामं करण्याची देर किती घेऊन बसतात आपल्या घरामध्ये. म्हणजे आपण त्यांना आवश्यक आहे का? आपण त्यांना आवश्यक आहे का? ह्या गोष्टीचा विचार केला आपल्याला जे वाटतं की आपल्याशिवाय काही होत नाही, उलट आपण गेल्याने त्यांचा संसार सुखाचा होतो. ते मस्त येऊन राहतात. 8 दिवसांनी जर आपण पाहिलं तर सगळीकडे जाळे लागलेले असतात. म्हणजे खडसावलं आहे आपल्याला. तुम्ही स्वतःला जे या प्रकृतीमधलं स्वतःचं जे अस्तित्व म्हणता ना, त्या अस्तित्वामुळे इतरांच्या अस्तित्वावर घाला आलेला आहे. मग इतकं तरी कमीत कमी कृतज्ञता व्यक्त करा की आपल्याला जे काही मिळालं आहे ते या सगळ्यांची कृपा आहे. आपण निघून गेल्यावर ते राहतात याचा अर्थच त्यांना ते पाहिजे. आपणच त्यांना हाकलून देतो. मग इतकं तर आपलं अस्तित्व नगण्य आहे. आपल्याला स्वतःचं किती म्हणजे टचण्यासारखं बोलले ते संत की तुम्हाला जे वाटतं तुमचं आयुष्य त्यांच्या दृष्टीने तुम्ही अतिशय त्रासदायक आहात. आपल्या दृष्टीने कीटक त्रासदायक आहे, त्यांच्या दृष्टीने आपण त्रासदायक आहे. आपण नसले तर वारुळाच्या वारुळ जमा होतील घरामध्ये. या मग याचा विचार केल्यावर तुमचं अस्तित्व तुम्हाला अजूनही कळत नाही. असं जेव्हा म्हणतो तेव्हा हा अशा वेगळ्या प्रकारचा प्रकृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रकृती आपल्याशिवाय किती आनंदात आहे. आपण नसताना सुद्धा समुद्राच्या लाटात उसळतात. मला तर हे कितीतरी वेळा जाणवतं असं की आपण समुद्राकडे बघायला जातो तेव्हाच तो उसळतो असं नाही. आपण इकडे आलो तर त्याचा आवाज येतच असतो आणि सतत त्याचं चालूच असतं. तो कोणासाठी करतो सगळं आपल्याला वाटतं. म्हणजे साक्षीभाव खूप आवश्यक आहे. साक्षीभाव ज्या ठिकाणी येतो तर त्यावेळी आपल्याला वाटतं की तो आपल्यासाठी नाही, तो त्याचं सतत चालू आहे, त्याची गर्जना आणि त्याचं जे काही कार्य आहे ते सतत सुरू आहे. झाडांचं कार्य सुरू आहे, पक्ष्यांचं कार्य सुरू आहे, प्राण्यांचं कार्य सुरू आहे. फक्त प्रश्न आपलाच आहे. मग इतकं जर नगण्य स्थान आपल्याला प्रकृतीमध्ये आहे तर याचा विचार विवेकाने करून ह्या सगळ्या गोष्टीचा सांभाळून तरी आपल्याला कमीत कमी घेता येतं. हेही बुद्धी दिली आहे, त्याचा वापर केला तर काही खरा अनुभव येईल. त्यांच्याशी आपण एकरूप होऊ शकू. म्हणून मला आपण जे म्हणतो नेहमी की साधू संतांच्या जवळ पशुपक्षी राहतात कसे, तर त्यांच्यामध्ये तो आरा तयार होतो की सगळे आपले. मग असा भाव जेव्हा आला तर प्रकृतीचा खेळ त्यांना कळतो. मग प्रकृतीचा कळल्यानंतर प्रकृतीत आपण कोण आणि प्रकृतीच्या वर कोण ह्या गोष्टींचा विचार केला तर मग काहीतरी अनुभव येईल. असं मनन चिंतन सतत केलं म्हणजे स्वतःची शरणागतीपेक्षा स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःबद्दलची माहिती मिळते. जी आपल्याला आहे ऑलरेडी जी माहिती आहे. 2 प्रकारच्या माया असतात. जी खोटं दाखवते ती एक माया आणि जी सत्य लपवते ती एक माया. आवरणिका माया. आणि जी लपवते ती लपवून टाकते. भगवंताला लपवलं आणि आपण नाही ते दाखवलं. मग ह्या मायेपासून जर आपल्याला वाचायचं असेल तरच तो अनुभव येईल. नाही तर तो या मायेमध्ये अडकलो तर हा अनुभव येणार नाही. कारण माया आपल्याला जन्मापासूनच पकडलाय. मग जन्माच्या तिथे विचार करायचा की जन्म झाला तेव्हा काय घडलं. आपण पंचमहाभूतांनी बनलो त्यामुळे आपण हे सगळं अडलो. असं असताना मग आपल्याला तो अनुभव घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा आत्मचिंतनात्मक विचार केला तर कदाचित आपण कोण आणि आपलं अस्तित्व काय, आपली किंमत काय हे सगळं आपलं आणि अतिशय मौल्यवान आहोत हा दुसरा पण भाग आहे. आपली किंमत इथली शून्य झाल्याबरोबर आपली त्याच्याजवळची किंमत वाढते. जय जय रघुवीर समर्थ. इथे शून्यता आली की तिथे भव्यता आणि तिकडे शून्यता की इकडे भव्यता मिळते. पण फायदा काय. तिकडे शून्यता होतं. पूर्ण वेळ आपण दिवस रात्र 25 वर्ष आयुष्यातले घालवले, एक क्षण देवाचं नाव जपलं नाही आणि तरीसुद्धा इकडे आपण मिळवलं त्याच्यामुळेच मिळवलं ना. तिकडे जर लक्ष असतं तर इकडे मिळवलं नसतं. मग मिळवल्यावर काय फायदा झाला. आणि आता इकडे शून्यता आली, काहीच नाही, दिसतंय पण नाही. आवरणिका माया आम्हाला कळली की तिने लपवून ठेवलं आपलं स्वरूप. मग ते स्वरूप लपवल्यावर जर उजेडात आलं खरं म्हणजे हाच अनुभव मोठा आहे की मी मोठा आहे, मी त्याची आहे. हाच तर सगळ्यात मोठा अनुभव आहे. ते पटू देत नाहीत म्हणे. ते समर्थ म्हणजे एकदा कोणत्या तरी याच्यात ऐकलं की ते पटू देत नाही. पुन्हा पुन्हा बुद्धीला पटवतं की असं नको पटू दे त्याला तू मोठं आहे म्हणून. जे एकदा का पटलं तर ती हे सगळं सोडून देईल म्हणून ते स्वतः पुन्हा पुन्हा आवरण घालत असतात. ते स्वतःच परीक्षा पाहतात. या परीक्षेत पास होण्यासाठी हे सतत मनन चिंतन आवश्यक आहे. मग असा अनुभव घेतला. अनुभव विण अनुभव आला. हा जो अनुभव आहे तो अनुभवाच्या विणा आला ना.
आत्तापर्यंतच्या अनुभवांपेक्षा अतिशय वेगळा अनुभव आहे तो. मग अनुभव न घेतलेल्या गोष्टीचा अनुभव आला. मग ही बुद्धीला कुठे माहिती आहे आपल्या की हा अनुभव असा येत असतो, कसा येतो काहीच माहिती नाही. मग त्या न समजलेल्या गोष्टीचा अनुभव म्हणून त्या बुद्धीच्या पर्याय म्हणतात. शब्दांच्या परे बुद्धीच्या परे. बरं, यावर विश्वास कसा ठेवायचा? आमच्या समर्थांवर ठेवायचा. यावर विश्वास असा ठेवायचा की समर्थांनी तो अनुभव घेतला म्हणून आपल्याला मिळू शकतो, अन्यथा आपल्या दृष्टीला आपल्या बुद्धीला हे पटणे नाही. पण पटतं केव्हा? जेव्हा त्यांची कृपा होते, तेव्हा पूर्वपुण्याई फळाला येते, तेव्हा ते पटतं. इतकं त्याच्यावरती मनन चिंतन अनुर्वाच्य समासावरती की ते त्यांचा अनुभव आपल्याला सांगू पाहतात. ते म्हणतात, मी सरळ तुझ्या हातात गुळच देतो ना, मला शब्दांनी वर्णन करता येत नाही गुळाचं वर्णन कसं करायचं, तर मी सरळ तुझ्या हातात गुळ ठेवतो आणि त्या गुळ तू स्वतःच खा आणि स्वतःच पहा काय करायचं ते. इतके समर्थ आहेत समोरचे. मग त्यांनी हाही स्वप्नीचा चेला नाहीसा बापा. हा सुद्धा स्वप्न आहे. जे काही आपलं चाललं आहे सगळे प्रयत्न स्वकष्टाने. मी दिवशी जेव्हा आपलं पाताळाचं वर्णन केलं होतं आपण, तर पाताळामधून निघणं आपल्या हातात आहे. किती देवाची रचना जबरदस्त आहे बघा, की पाताळामध्ये आपण जातो, खोल खोल काम क्रोध षड्रिपूंनी भरलेला एक एक पाताळाच्या खोल असतो आपण. भीती आहे, या सगळ्या भीतीच्या पाताळातून बुद्धी विचार करू शकते. भिवू नको बरं, हा आत्मा आहे, जीव नाही आहे. जीव मरत नाही, आत्मा मरत नाही, देह मरतो, देहात गेलं तरी फरक पडत नाही. आपण जर हे सगळं शिकवतो, कदाचित रागवायचं नाही ठरवतो, कदाचित मोहात पडायचं नाही ठरवतो, म्हणजे दुःख निवृत्ती होऊ शकते. दुःख निवृत्ती आपल्या बुद्धीच्या होऊ शकते, याच्यात काही खरं नाही, हे पटकन मानू शकतो. पण एकदा का स्थिर झालो, या जमिनीवरती स्थिर झालो की मग आपलं काही चालत नाही. हे निश्चित सांगते, हे निश्चित म्हणजे 101% माझं सत्यात आहे की पृथ्वीवरती एकदा आलो म्हणजे पशुतून मानव रूपात जेव्हा आपण जन्म घेतो, म्हणजे आपले पाताळातल्या गोष्टी संपवल्या. बुद्धीने सांगितलं ऐकायचं नाही, बिलकुल वाईट कामं करायचे नाही, धर्माचरण करायचं, वाईट बोला, असं सगळं करून आपण स्थिर होऊ शकतो. हे आपल्या हातात आहे. पण पुढचा जो मार्ग आहे ना, तो बाकी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या शिवाय शक्य नाही. कारण ओढायचं आहे त्यांना. आपण आपल्या पायाने चढू शकत नाही. साधा केदारनाथ नाही चढू शकणार आहे, त्रास होतो, तर प्रत्यक्ष स्वर्गारोहण काय होणार आहे आपल्याच्यानी? त्यामुळे इथे आपली न्यूनता सिद्ध होते. या ठिकाणी न्यूनता आणि मर्यादा सिद्ध होते. पण ती मर्यादा नसून अमर्यादेमध्ये मिसळण्यासाठीची ती प्रक्रिया आहे. मी मिसळली की ताबडतोब ते हात धरलेलाच आहे. मग हात धरल्यावर त्यांनी तिथे नेऊन ठेवणं हे आपल्या हातात कुठे आहे? त्यामुळे शरणागतीच्या मार्गाने तो अनुभव त्यांच्या हातानेच फक्त मिळू शकतो. त्यामुळे त्यांच्याजवळ मनुष्यत्व झालं, द्विज झालो की मग समर्थांचा हात धरायचा. आणि समर्थ सांगतील तसं केल्याशिवाय, म्हणजे त्या विमानाला जे आपण इंधन लावतो जोरदार फोर्स करून त्या अंतराळाच्या बाहेर जातं, तसं अंतराळाच्या बाहेर फेकण्यासाठी फक्त सद्गुरू कृपाच लागते. अन्य काहीही मार्ग आपल्याजवळ शिल्लक नाही. आपल्या स्वतःच्या मनाने आपण त्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही. इच्छा प्रदर्शित करू शकतो मला तिकडे यायचं आहे, पण नेण्याचं काम नाही. एखादं तिकीटच नाही मिळालं विमानाचं, आपण कसं जाणार? विमानाचं तिकीट मिळाल्याशिवाय आपण विमानात बसून तिकडे जाऊ शकत नाही. तसं यांची कृपा झाल्याशिवाय आपण त्या प्रांतात प्रवेशच करू शकत नाही. त्यामुळे मती स्थिर झाली पाहिजे तो अनुभव घेण्यासाठी. फक्त तुम्ही आणि तुम्ही कृपा करा. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे आधी बोध हो. आणि नंतर तसं वागण्यासाठी जी बुद्धी आली आहे त्या बुद्धीप्रमाणे मला जिथे न्यायचं तिथे नाही. मग तो नवीनच असेल ना अनुभव, कारण आमच्या हातात काहीच नाही. आता पाताळ पूर्ण केल्यावर स्वर्गाचा जो मार्ग आहे, 14 आहेत ना गोष्टी, या 7 पाताळ आणि 7 स्वर्ग. त्यामध्ये आपण छान व्यवस्थित आता बॅलन्स करून राहिलं, इकडे जायचं का तिकडे जायचं हे ठरलं. वर जायचं ठरल्यावर शांतता आवश्यक आहे. वर जेव्हा जातो तेव्हा कोणत्याही प्रकारची हालचाल करण्याची आपल्याला गरज नाही. हालचाल केली तर थकवा येईल, छाती बंद पडेल, काही सांगता येत नाही. त्यापेक्षा हालचाल न करता शांतपणे उभं राहणं आणि त्यांच्याकडे त्यांच्या कलांनी सगळं होऊ देणं, मग तो अनुभव वीण येतो. मग तो अनुभव जो होतो शांततेचा अनुभव, खरं म्हणजे शांतता हाच अनुभव असावा. जर तुम्हाला त्या क्षणी शांत वाटलं तर तोच कदाचित स्वर्गाचा आणि पुढचा अनुभव असावा. म्हणून ते शांत व्हा म्हणतात ना, शांत व्हा म्हणतात. तुम्ही काहीच करू नका, हालचाल, शांत व्हा. जास्तीत जास्त वेळ शांत, जास्तीत जास्त वेळ मनन चिंतन आणि स्वतःमध्ये राहा. तोच अनुभव कदाचित असावा, कारण त्यांनी नावच तसं दिलं आहे ब्रह्मानंदम. पण बुद्धीचा विचारच करायचा नाही. काही बुद्धीने काही विचार हे असेल का ते असेल का सोडून द्यायचं, शांतीत राहायचं. शिवतत्व. नंतर हाची स्वप्नीचा चेला, हा सुद्धा, कारण आपण जे बोलतोय आता ते सुद्धा स्वप्न होऊ शकतं, ते सुद्धा खरं म्हणजे खोटं होऊ शकतं. कारण त्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला, आणखी किती पुढे नेत आहेत काय माहिती. नंतर जागा झाली आहे स्वप्न उर्मी, स्वप्नी म्हणता अजन्मा तो मी, जागेपणी स्वप्न उर्मी गेलीच नाही. आता जागा झालो तर म्हणतो की स्वप्न उर्मी, आणि स्वप्नी म्हणता अजन्मा मी. स्वप्नामध्ये जर असलो तर आपण म्हणतो अजन्मा, अमर आहे.
आणि जागे झाल्यावर पुन्हा म्हणतो. म्हणजे एक एक क्षण असं वाटतं आपल्याला की आपण अमर आहोत. कारण हे इतकं ज्ञान दिलं ना. आमच्या तिथे ते ज्ञानराज प्रभू तर सारखे म्हणतात की अभि हम कोण है, असा प्रश्न विचारला की लहान शेंबडं पोरगं सुद्धा म्हणतं म्हणजे मी आत्मा हो. इतके छान सांगतात. इतकं रटूनच घेतलंय त्यांच्याकडून सगळ्यांकडून की त्यांनी लेक्चरला सुरू केला. मैं कौन हूँ, आत्मा हो. मैं कौन हूँ, मैं आत्मा हो. आप कौन हो, आत्मा हो. म्हणजे तोंडपाठ झालाय त्यांना की मी आता शरीर नाही, हे त्यांनी बदवूनच घेतलं. जसं वेदपाठ शाळेमध्ये बदवून घेतात मंत्र, तसं यांच्याकडून ते ज्ञानराज प्रभू आले की मैं कौन हूँ, आत्मा हो. ते म्हणलं या आत्म्या म्हणण्याला की अर्थ नाही. मी जे शिकवलं तेवढं तुम्ही बोलता त्याला पण काही अर्थ नाही म्हणतात. कारण की तुम्हाला मी शिकवलं तेवढं बोलता, काय कळलं तुम्हाला. असे खोचक पण खूप बोलतात ते. मी म्हटलं म्हणून म्हणता, म्हणजे तू मी म्हटलं म्हणून म्हटला, मग ते स्वप्नी म्हणता अजन्मा मी. जसं आता मी सांगितलं म्हणून तुला काही कळत नसताना तू अजन्मा म्हणतो. जागेपणी स्वप्न उर्मी, पुन्हा जागा झाला तर गेलीच नाही. जागेपणी जेव्हा आला तर ते विसरून गेला. जागा जेव्हा झाला तर पुन्हा आपले कष्ट करायला सुरुवात केली, पुन्हा आपले भौतिक कार्य करायला सुरुवात केली. नुसतं कार्य नाही करत, कार्य करायला तर नाहीच आहे. कार्य करत असताना माझं कार्य असं म्हणून त्यामध्ये अडकला. हा स्वप्न संपल्याबरोबर पुन्हा त्यात अडकतो. कसली जागृती आहे. माझ्याकडून तोंडपाठ करून घेतलं आहे, पण तरी पाठ करून काय फायदा. पोपटपंची थोडी करायची आहे. पोपटपंचीने आत्म्याचा अनुभव कसा येईल. किती सगळेजण असे वेगवेगळे हॅमरिंग करत असतात डोक्यावरती. मग ते म्हणजे स्वप्नी वाटे जागेपण, स्वप्नी जागेपण तैसी अनुभवाची खुण, अनुभवाची खुण आला परी ते स्वप्न, स्वप्न भ्रमरूप तरी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. असा अनुभव आला असं वाटतो तरी समर्थ म्हणतात ते भ्रमरूपच आहे. तुम्हाला जोपर्यंत खरी शांती मिळत नाही, म्हणजे समर्थांची कृपा होत नाही, तोपर्यंत तो सगळा भ्रम आहे. खरं म्हणजे या ठिकाणी या क्षेत्रात येणं ही खूप पुण्याची गोष्ट आहे. इतकं पुण्य म्हणजे कितीतरी पिढ्या आपल्या तरतात म्हणे. सत्संगाला जो येतो तर कितीतरी पिढ्या. त्यांनी स्पष्ट म्हणलं महाराजांनी, तुमचे वडील नसतील कदाचित, आई तशी नसेलही कदाचित, असेलही आणि नसेलही. असेल तर तिने आधीच्या पिढ्या हे केल्या, पण तुम्ही जर झाल्या तर तिलासुद्धा तुम्ही तारता, इतकी तुमच्यामध्ये ताकद आहे. मग त्यामुळे या सगळ्या गोष्टी भ्रमरूप समजायच्या. बाकीच्या फक्त सत्य हे आहे की मला शांततेत राहायचं आहे, एकांतात राहायचं आहे आणि हरिभजनामध्ये राहायचं आहे. द्वैतात असेल तर, अद्वैतात असेल तर मीच म्हणजे तो आहे, अशा प्रकारचा अनुभव घ्यायचा असं आचार्य म्हणतात. जागृती या पहिलीकडे, जागृतीची अवस्था आहे. भ्रम जर सोडायचा असेल, 4च ओवी राहिल्या आता त्याच्या, की जागृती जर सोडायची असेल, जागृती या पलीकडे ते सांगणे केवी घडे. ते कधी सांगू. जागृती ह्याच्या पलीकडची आहे हे सांगणं कधी घडेल. जेथे धारणाचे मोडे विवेकाची. इतकं शिकवलं समर्थांनी. विवेक 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 विवेकाने जागा, वैराग्य ठेवा, सत्कर्म करा, धर्माचरण करा, हे करा ते करा. विवेकाने आता कुठे शिकलो, विवेकाने विचार करू लागलो, सत्य काय आहे ते समजू लागलो, वाईट काय आहे ते समजू लागलो, यामध्ये अडकायचं नाही हे समजू लागलो. हा विवेक जागृत झाला ना. मग विवेक जागृत झाल्यानंतर किती मस्त पुढे गेलो आपण. विवेक जागृती झाली म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये पटकन एकदम निर्णय देत नाही, काही ना काही विचार करतो माणूस दोन्ही बाजूचा. मग इतका विवेक जागृत न झाल्यावर ते म्हणे विवेकाची धारणा मोडे. आता विवेकाची सुद्धा धारणा मोडते. आता काय बोलायचं याच्यात. म्हणजे मी तरी काय त्याच्यावर बोलू नाही शकत. आता काय असेल ती अवस्था. ते म्हणतात जे विवेकाने आपण काहीतरी मिळवलं ते सुद्धा संपतंय म्हणतात. आता फक्त गंगासागरचं हे घेऊ शकतो दृष्टांत, की गेल्यानंतर काय राहिलं गंगेचं. काही नाही राहिलं शिल्लक. ना विवेक, ना विचार, ना ब्रह्म, ना शब्द, ना ओढ, ना अपूर्णता, काहीच नाही राहिलं. शिल्लकच काही राहिलं नाही. मग ते विवेक जो म्हणत होतो ना, की विवेकामुळे झालं, समर्थांनी विवेक शिकवला, मी विवेकाने वागलो, एकदा काही प्रसंग आला की 10 वेळा विचार करा, असे जे सगळे प्रकार केले त्यालाही गरज नाही. मग माळ कसली हातात राहणार आहे. माळ घ्या म्हटलं त्यांनी तर तो नंबर तरी कशाचा लक्षात राहणार आहे. म्हणजे लक्षात का ठेवायचा. बुद्धीत जर काहीच ठेवायचं नाही शिल्लक तर हा विवेकसुद्धा संपतो म्हणतात. म्हणजे जागृती या पहिलीकडे ते सांगणे केवी घडे, जे धारणाची मोडे विवेकाची. विवेकाची जी धारणा म्हणजे धारणाच नाही करायची आहे काही. आणि धारयती धर्म. धर्म हा धारण करण्याचा आहे तर तो स्वधर्माबद्दल बोलतात. ते जे धारण करायचं आहे तो स्वधर्म. आणि हे जे धर्माचरण म्हणतो ते विवेकामध्ये प्रकृतीपुरतं मर्यादित आहे. आता व्यास आणि त्रिज्येचा जो काल आपण सांगितला चैतन्य सत्संग मंडळामध्ये, व्यास आणि त्रिज्या. व्यास म्हणजे व्यास विशाल बुद्धीचे व्यास
आणि त्रिज्या म्हणजे जीव, म्हणजे जीवा. मग जीवा त्या मध्यबिंदूपर्यंत येतच नाही, म्हणून तो व्यास होत नाही. आणि जो कोणी मध्यबिंदूतून जाईल, आत्म्याला छेदून जाईल, आत्म्याच्या पल्याडे जो जाईल तो व्यास. मग व्यास हा प्रकृतीपुरताच आहे. पुन्हा व्यासांवर जर विचार केला तर व्यास द्वैतात आहे आणि त्याचा जो मुलगा आहे शुक तो बाकी अद्वैतापर्यंत पोचला आहे. तर हे सगळ्या विवेकाच्या गोष्टी कुठपर्यंत आहे? प्रकृतीपर्यंत, व्यासांपर्यंतच, शास्त्रापर्यंत. व्यासांनी शास्त्र सांगितले. ते शास्त्रसुद्धा काय सोपे आहे का समजायला? पण ते नाही समजायचे म्हटलं ना तर ते समजून घेण्यासाठी जो विवेकाची पात्रता आणली तर विवेकसुद्धा व्यर्थ आहे म्हणे, त्याचीसुद्धा धारणा सोडा. आता ह्याच्यावरती स्वयंचिंतन खूप आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला, मला याच्याहून अधिक काहीतरी बोलू शकते पण ते पटेल असं नाही आहे. त्यामुळे स्वयंचिंतन आवश्यक आहे की विवेकाने इतके दिवस, म्हणजे सगळ्याच गोष्टी संसारातल्या अशा आहेत ना, इतकं करायचं, इतकं मिळवायचं आणि ते सोडायचं. हे संसाराच्याही बाबतीत सांगितलं. 40 का 50 वर्ष संसार झाला तरीसुद्धा एक दिवस तर वियोग आहेच. मग या सगळ्या वियोगाच्या गोष्टी संसारातच आहे असं नाही. परमार्थ क्षेत्रामध्ये सुद्धा पूर्ण वर्तुळाच्या बाहेर पडण्यासाठी, बरं, वर्तुळात राहण्यासाठी विवेक आवश्यक आहे. वर्तुळाच्या आत जसं पूर्ण व्यास म्हटलं, तो व्यास जो छेदला जातोय तिथपर्यंत आपल्याला विवेक आवश्यक आहेच. पण हे अद्वैताबद्दल, अनुर्वाच्याबद्दल बोलतायत ना, ज्याचा अनुभव सांगता येत नाही याच्याबद्दल बोलतायत ना, मग विवेक हा फक्त प्रकृतीपुरता आहे, वर्तुळापुरता आहे. वर्तुळ वेगळं आणि वर्तुळाच्या बाहेर असलेला परमात्मा वेगळा. दशांगुळे उरला, सगळं निर्माण करून दशांगुळे जो उरला आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर वर्तुळापर्यंत असलेला विवेक कसा पुरेल? वर्तुळासाठी आहे विवेक. विवेक तर आवश्यक आहे, सगळ्याच गोष्टी आवश्यक आहे. सदाचरण आवश्यक आहे, ग्रंथपारायण आवश्यक आहे, पूजा आवश्यक आहे, मन लावणं आवश्यक आहे, भक्ती करणं आवश्यक आहे, सगळं आवश्यक आहे. पण हे सगळं वर्तुळापुरतं. अद्वैतापर्यंत जर जायचं असेल तर व्यासांना छेदावं लागेल. व्यासांचे शास्त्र बाजूला ठेवावे लागतील, व्यासांचे शब्द बाजूला ठेवावे लागतील, व्यासांचं तपश्चर्या लक्षात घ्यावी लागेल की ते द्वैतात का राहिले. तेव्हा कुठे वर्तुळातून बाहेर पडून आपण त्या परमात्म्याला बघू शकू. बघतात म्हणजे विवेकसुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे मला तो चतुर्भुज दिसला म्हणजे तो भगवंत आहे, असे जे विचार असतात ना, ते विवेकाचे विचारसुद्धा गळून पडले पाहिजे. सुवर्ण कोंदण गळून पडले, सुवर्ण खाली उरले, अमृतकण वेचिता जीवन तृप्ततेने भरले. असा काहीतरी अनुभव असेल कदाचित की जो विवेकसुद्धा चालला. कारण ह्या ठिकाणी अशा स्वरूपात दिसला, तशा स्वरूपात दिसला, कदाचित असं असेल की आतूनच काहीतरी उर्मी येईल. काय सांगतात, काही बोलताच येत नाही याच्यावरती. त्यांना काय वाटतं ते मला समजत नाही, मला काय वाटतं ते मला समजत नाही. विवेक नको आहे म्हणतात की मला असं वाटतं म्हणून ते त्या ठिकाणी अच्छा सापाच्या रूपात दिसले, अरे असं असे मुकुट घालून दिसले, असे काही जे विचार असतात विवेकाचे ते नाही. ते सगळं वेगळाच काहीतरी अनुभव आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की अनुभवीराला अनुभवे विण अनुभव आला. जो तुम्ही कधीही आयुष्यात घेतला नाही. कदाचित रामराज्यात आपण असो भाग्यवान तर कदाचित रामांना बघितलं असेल. मग ती जागृती होईल. ज्याला इंग्लिशमध्ये काहीतरी एक शब्द आहे डेजावू नावाचा एक इंग्लिशमध्ये शब्द आहे की जो कोणी त्या काळात असतो त्याला ते असं भासतं पुन्हा की आपण त्या काळात रामांच्या दरबारात बसलो वगैरे, किंवा जे काही त्यांचं कुलदैवत असेल त्या ठिकाणी. तो डेजावू प्रकार जो इंग्लिशमध्ये, तसा हा प्रकार आहे की त्या ठिकाणी त्यांना असं जाणवतं. मग ते कशा प्रकारचं असेल ते त्यांचं वैयक्तिक आहे. असं विवेकाची धारणाची सगळ्या धारणा मोडतात. इकडे धारण करायला लावतात आणि इकडे धारणा मोडायला लावतात. हे त्यांचा हा जो खेळ आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा फक्त. काय करायचं काय नाही, काही सोडूनच द्यायचं सगळं. मला तर काही आठवत नाही म्हटलं की मला इतका आनंद होतो. ही गोष्ट विसरली म्हटलं की मला खूप आनंद होतो. बरं झालं विसरली. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. बुद्धी दिली ना ती विसरायसाठीच दिली असं वाटायला लागलं. समोर आहे तेवढं बोलायचं, बाकी सगळं आठवत नाही म्हटलं तरी चालेल. आनंद आहे. जागृती या पहिलीकडे या सांगणे केवी घडे जेही धारणाची मोडे विवेकाची. त्यामुळे विवेकाची धारणासुद्धा मोडते. म्हणजे असं साधारण संसाराचा जो विचार केला, ही माझी आई आहे आणि ही आई माझी नाही आहे, इतपत चुकीचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. वेगळा चुकीचा म्हणण्यापेक्षा ही आपली आई नाही आहे असं काही घडत नसतं आपल्या जीवनात. पण एक अनुभव जर घ्यायचा, हे आपलं घर आहे आणि कोणी जर म्हटलं याच्यावर आधीच कोणीतरी कर्ज काढून ठेवलं आहे आणि हे घर तुमचं नाही आहे, कसं वाटेल? म्हणजे चांगला आहे का वाईट आहे अनुभव हा? आम्ही इतके दिवसाचे कष्ट केले, त्याच्यावर कोणीतरी बदमाशी करून जर घरावर कब्जा घेतला आणि सांगितलं हे तुमचं घर नाही, तर कसा धक्का बसेल? तर तो म्हणजे तुटण्याचा पण धक्का असू शकतो, आनंदाचाही धक्का असू शकतो, काहीही असू शकतो. आपल्या बाबतीत काय वाढून ठेवलं आहे सांगता येत नाही. त्यामुळे शांततेने राहणे आणि विवेकाची धारणा सोडणे
हा समर्थांच्या म्हणण्याचा अर्थ असावा. जागृती या पहिलीकडे ते सांगणे केवी घडे, ते जेथे धारणाची मोडे विवेकाची श्रीराम, म्हणून ते समाधान. जर आले त्याच्यावर, ते किती वर गेला आकाश पळणार तरी पुन्हा तिथेच येतो. ते म्हणतात म्हणून ते समाधान. ते समाधान आपल्याला मिळणार आहे ना, ते कशात मोजता येत नाही, कशातच मोजता येत नाही. ते जे समाधान आहे त्या समाधानाची तुलना कशाचीच होत नाही. म्हणून ते समाधान बोलताची नाही असे जाणं, त्या समाधानाबद्दल काहीही आपण चर्चा करू शकत नाही. गुळाचा खडा सरळ तुमच्या हातात देतो, तुम्ही तुमची चव घ्या. मी काही त्याबद्दल आता सांगू शकत नाही. तिथपर्यंत मी तुम्हाला आणून ठेवलं. आता तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही घ्या. निशब्दाची अशी खूण ओळखावी. आता ही खूण कोणती मिळाली आता इथे मला तरी? मी बोलते आहे म्हणून माझी खूण मला तरी अशी मिळाली. इतके वेळ ते बोलतात आहे म्हणजे नक्कीच त्यांना खूप काहीतरी घबाड सापडलं, ते आपल्याला द्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. समजून घ्या, समजून घ्या. खूण ओळखा. मला काय सांगायचं, मला काय सांगायचं समजून घ्या. जे हिंट देतो ना आपण असं एकमेकांना, ओळखा ओळखा ओळखा, हिंट, सरप्राईज, असं काहीतरी बोलायचं की आता मी हे जे लिहिलं ते शब्दांकडे न लक्ष, पहा पहा माझी किती तळमळ आहे, तुम्हाला काहीतरी द्यायचं, ही खूण आहे. पहा 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 मला काहीतरी, म्हणजे अगदी जवळ आणून ठेवल्यासारखं वाटतं आहे मला की काहीतरी जवळच काहीतरी चांगलं आहे, इथपर्यंत त्यांना आणून ठेवण्याचा विषय आहे. अशी त्यांची भावना असावी. कारण तो मुलगा तसाच विचारतोय. कल्याण त्यांना प्रश्नच तसा विचारला 36व्या ओळीमध्ये काहीतरी, की आता मला अनुभव सांगा तुमचा. त्यावरती थांबा थांबा थांबा, आले आले, हे बघ असं असं, शांत हो शांत हो, असं काहीतरी ते बोलले. शब्दांना अर्थ नाही, विवेकाला अर्थ नाही, धर्माला अर्थ नाही, म्हणजे धर्माच्या धारणेला अर्थ नाही, काहीच नाही. एकट्याचा अनुभव घ्यायचा आहे. प्रफुल्लित कमळ जसं उगवतं म्हणे तसं हृदयामध्ये कमलिनी उगवतात वगैरे असे जे अनुभव साधू संत सांगतात, असं जवळपास आल्यासारखं असं ते सांगायचा प्रयत्न त्यांचा. ही खूण आहे त्यांची. म्हणून हे समाधान बोलताची नाही ऐसे जाणं, निशब्दाची ऐसी खूण ओळखावी श्रीराम. शेवटी श्रीराम म्हटल्यानंतर या ओवीमध्ये सज्जनगडची जी परंपरा आहे, आपोआप श्रीराम म्हटलं जातं. आणि त्या श्रीरामाच्या बरोबर श्रीरामाचा आशीर्वाद घेण्याची जी परंपरा आहे ती आपोआपच होत असेल. आपण ना फक्त फॉलो केलं तरी चालतं, आपण स्वतः काहीच करायचं नाही आहे. त्यांनी जसं सांगितलं तसं फॉलो केलं तरीसुद्धा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. बाकी दुसरं काही करायची गरज नाही. ऐसे आहे समाधान. आता कुठे समाधान सांग. आता त्यांनी पहिल्यांदा काय म्हणून हे समाधान, म्हणून ते समाधान, म्हणून ते समाधान बोलताची नाही न ऐसे जाणं, निशब्दाची ऐसी खूण ओळखावी श्रीराम. ही 60वी ओवी आहे. आणि 61वी ओवी आहे ऐसे आहे समाधान. आता ह्या एका ओवी सोडल्यावर कोणतं समाधान मिळालं? मी म्हटलं ना, तिथे पहा तिथे पहा, जवळ 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 ते खूण शोधा म्हणतात, तर ती खूण शोध. हां तेच हां तेच. आता समर्थांनी उत्तर दे, हो तेच. ज्याचा काही शोध असेल, जे कोणी जसा शोधत असेल तेच. आता काय शब्द देणार? समर्थ काय देणार? आपण काय देणार? आपण काय बोलणार? पण बोलण्यातून सुद्धा खूण कळते. काय सांगायचं आहे कळलं. शब्दांची गरज नाही, कधी कधी शब्दांची गरज नाही. ऐसे आहे समाधान बोलताच नाही जाणं, ऐकूनी बाणली खूण निशब्दाची श्रीराम. या ठिकाणी शब्द पुरे म्हणजे पुरे पडू शकत नाही. निशब्द होणं हे सगळ्यात चांगलं उत्तर आहे. निशब्द जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विवेक जात नाही, तोपर्यंत धारण करण्याची धारणा जात नाही. हे बोलणं नाही, आपण जे बोलतोय निरूपणात ते नाही. आत्मकल्याणासाठी किंवा आत्मसमाधानासाठी जे बोलणं आहे त्या ठिकाणी निशब्दता असेल तर ते अनुर्वाच्य समास या ठिकाणी संपला आहे. जय जय रघुवीर समर्थ. इति श्री दासबोधे श्री गुरुशिष्य संवादे अनुर्वाच्य नाम समास दशम. पूर्ण दशक पण संपला आणि समास पण संपला. दशक 6वा या ठिकाणी समाप्त झाला आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता बघा 1 2 3 4 नाही आहे, व्हायचं आहे. या ठिकाणी समास संपला म्हणून मी मागे जाते आहे थोडी, की हा जो पहिला आहे, पहिला जो समास आहे तो स्तवनाचा समास आहे. दुसरा जो समास आहे मूर्ख लक्षणाचा आहे. तिसरा समास सगुण परीक्षा, यावरती भरपूर चिंतन झालं आहे. अ ब होतं सगुण परीक्षा 551. नंतर चौथा जो आहे नवविधा भक्तीवरती थोडं कमी झालं निरूपण, कारण की नवविधा भक्ती आपण भक्तीमध्ये सगळ्यांचा तो अनुभव असतो, त्यामुळे आपण त्यावरती. मग 5वा जो आहे मंत्रांच्या समासामध्ये गुरुनिश्चय, गुरुलक्षण, शिष्यलक्षण, उपदेशलक्षण, बहुधा ज्ञान निरूपण, शुद्ध ज्ञान निरूपण, बद्ध लक्षण, मुमुक्ष लक्षण, साधक लक्षण निरूपण, सिद्ध लक्षण निरूपण, इतकं बघितलं. 5वा जो आहे देवशोधनाचा,
देवशोधनामध्ये देवशोधन, ब्रह्मपावन निरूपण, मायोद्भव निरूपण, ब्रह्म निरूपण, माया ब्रह्म निरूपण सगळं पूर्ण केलं आहे आपण ऐकून. सृष्टिकथन, सगुण भजन, दृश्य निरसन, सारशोधन आणि हा आपला अनुर्वाच्य. असा हा देवशोधनाचा समास असल्यामुळे आपल्याला भरपूर वेळ लागला. देवशोधन नावच आहे त्याचं समासाचं, दशकाचं समासाचं, आणि चुकून म्हटलं समास अनुर्वाच्य आहे. दशकाचं देवशोधन जे नाव आहे ते देव शोधत असताना काय सापडलं माहिती नाही, पण भरपूर निवेदन आणि चिंतन त्यावरती झालं. नंतर आता हा जो आता बघा दशक 7वा जो सुरू होतो आहे तो 14 ब्रह्मांचा. 14 ब्रह्मांचा म्हणजे दशक 7वा. आता खरं म्हणजे थेरॉटिकल सुरू होईल काहीतरी. ओवी संख्या 564 आहे. अशा प्रकारचा हा 14 ब्रह्मांचा समास म्हणजे 10 समास आपल्याला बघायचे आहे 14 ब्रह्मांचा. तर 14 ब्रह्मांचा जेव्हा समास सुरू करतोय आपण, दशक संपलाय. दशक संपल्यामुळे त्याची प्रस्तावना थोडीशी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. बघा 6 समासांपर्यंत, 6 दशकांपर्यंत अशी 7 म्हणजे त्यांची कृपा झाली, त्यामुळे आपलं एवढं विवचन झालं. आता 14 ब्रह्मांचं जो निरूपण करायचं आहे त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की सद्वस्तूचं किंवा परब्रह्माचं अंतिम स्वरूप निश्चित करणं. देवशोधन करत असताना त्यांनी स्वतःचा शोध सांगितला आहे आत्म्याचा. आपण कोण आहे, विवेक कसा करायचा ह्यावरती चर्चा झाली. काय सापडायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला शांतता निर्माण झाली तो शांत झालेला जीव, तेव्हाच कुठे ब्रह्मांचं निरूपण ऐकू शकेल. अशा प्रकारचं जर सद्वस्तू, आपली आत्मवस्तू म्हणू आपण, आत्मवस्तू किंवा सद्वस्तू किंवा परब्रह्माचं अंतिम स्वरूप जर निश्चित करायचं असेल आपल्याला, तर कसं आहे सांगायचं असेल तर ते 14 ब्रह्म आहेत असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजे 14 ब्रह्मांचा जो समास आपल्याला ऐकायचा आहे, शुद्ध परब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे. शुद्ध परब्रह्म जे आहे, आता त्यांनी म्हटलं अनुर्वाच्य आहे, तो अनुभव मी नाही सांगू शकत इथपर्यंत सांगितलं, पण आता थोडंसं वर्णन करायला सुरुवात करतात आहे, म्हणून त्यांची आधी आज्ञा घेतली. शिवधनुष्य पेलतोय आपण खरं म्हणजे इतक्या दिवसांपासून. त्यांनी सांगितलं की शुद्ध ब्रह्म इतकं सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की अतिंद्रिय आहे, इंद्रियांच्या पार आहे. इथे समजलं पाहिजे, अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांनी ते सुख कळू शकत नाही, इंद्रियांनी ते परब्रह्म दिसू शकत नाही, इंद्रियांच्या साह्याने आपण त्याच्याशी बोलू शकत नाही. जसं लीला राणीच्या सोबत सरस्वती गेली तेव्हा तिने सांगितलं की तुला तुझा देह सोडावा लागेल, तुझा जो स्थूल देह आहे तो स्थूल देह तुला इथून सोडून सूक्ष्म रूपाने प्रवेश करता येईल. मग त्या सूक्ष्म रूपामध्ये जो अनुभव येतो तो देहाला कसा सांगता येईल. म्हणजे तो सूक्ष्म रूपाचा अनुभव जर त्या व्यक्तीने घ्यायला सुरुवात केली तर त्याचा देहाशी संबंध नाही. तो अतिंद्रिय आहे, अतिंद्रिय आनंद आहे, अनंत आहे, अपरंपार आहे, तो न संपणार आहे, शाश्वत आहे. त्याच्या एका भागावर विश्व दिसतं आणि विश्वाला व्यापून असणारं आणि त्या पलीकडे असणारं परब्रह्म ज्ञानदृष्टीने बघावं लागतं. आपण क्षितिजापर्यंत बघू शकतो. क्षितिजाच्या कशाला आपण डोंगरावर गेलो आहे, माझ्या मुलीकडे जो डोंगर आहे ना तो सरळ मला सारखं वाटतं तिकडे काय आहे बघायची इच्छा असते नेहमी, की या डोंगरापर्यंत आपल्याला ही दृष्टी जाते, तिथे दिसतंय, पण तिकडे काय आहे. मग आपण विमानात गेलो किंवा त्या बाजूने गेलो तर तिकडचं दिसू शकतं. तसंच आपलं क्षितिजापर्यंत गेलो, त्या माउंट अबूला क्षितिजावर जाऊन सूर्योदय बघतात, सूर्यास्त बघतात, ती एक विशिष्ट मजा असते. मग क्षितिजापर्यंत या सगळ्या गोष्टी करू शकतो. समुद्राचा थांग आपण त्या आगबोटीत बसून लावू शकतो, पण ते सगळं त्याच्या पलीकडे काय आहे, अतिंद्रिय आहे जो आत्मा, त्याच्याकडे जायचं असेल तर त्याला फक्त ज्ञानदृष्टीनेच बघता येतं. जय जय रघुवीर समर्थ. त्याला दुसऱ्या दृष्टीने बघता येत नाही. ज्ञानदृष्टी असेल म्हणजे सरळ अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे साधना, अभ्यास म्हणजे या ठिकाणी कसला अभ्यास आहे, ती साधना करणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे. ती वस्तू काय आहे, ती सूक्ष्म आहे. बॅक्टेरियासुद्धा आपल्याला मायक्रोस्कोप शिवाय दिसत नाही. बॅक्टेरिया साधा जीव आहे, या पृथ्वीवरचा जीव आहे, त्याला बॅक्टेरिया लावून बघावं लागतं. मग त्या जीवाची उत्पत्ती ज्यांनी केली ते सूक्ष्म तत्व कसं कळेल. सायंटिस्टनी शोधून काढलं आहे बऱ्यापैकी
की काय काय आहे सगळ्या गोष्टी, पण तरीही त्याच्या परे अतिंद्रिय अनुभव जर घ्यायचा असेल तर ती फक्त ज्ञानदृष्टीने घेता येतो. पण त्यासाठी पुन्हा अट सांगितली की ज्ञान घेतल्यानंतरसुद्धा तुम्हाला ते ब्रह्मनिष्ठ सद्गुरू पाहिजे. आता इतकं सगळं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याजवळ झालं ना तर नुसतं गोंधळ होतो. त्या गोंधळाला शांत करण्यासाठी सद्गुरूंच्या डोक्यावरती हात पाहिजे, अन्यथा तो फ्लो थांबत नाही. इतका तो फ्लो असतो ज्ञानाचा की ते सुद्धा कंट्रोल करणं मनुष्याच्या बाहेरचं आहे. ते शंकरांनी जसं जटेमध्ये गंगेला घेतलं तसं या ज्ञानाला सांभाळून घ्यावं लागतं, अशी परिस्थिती आहे. मग त्या ठिकाणी ते अतिंद्रिय ज्ञान घ्यायचं असेल तर ज्ञानदृष्टी पाहिजे म्हणतात. मग ही ज्ञानदृष्टीने पाहावं लागतं. माणसामध्ये त्या ज्ञानदृष्टीचं बीज निश्चित आहे. एक चांगली गोष्ट बेलसरेंनी सांगितली की जे ज्ञानदृष्टीचं बीज जे कोणत्याही प्राण्याला शक्य नाही. कोणत्याही प्राण्याने विचार केला मग की आता ते दाखवतात की तो सारखा त्याला चक्रा मारतो, म्हणजे माकड चक्रा मारतो, किंवा एखादी मांजर येते ती सारखी 3 दिवस प्रदक्षिणा घालते. काहीतरी मागची पुण्याही असेल, तो प्रश्न नाही, पण तिला या जन्मात ही गोष्ट नाही, समज नाही आहे. तिने जरी ती कृती केली तरी तिला तो आनंद पण नाही. ती करते, तिच्या प्रारब्धाचे काही खेळ असतील, की मागच्या जन्मीचं काही राहिलेलं प्रारब्ध असेल ते ती करत असेल, पण प्रत्यक्षात त्याचं सुख ती घेऊ शकत नाही. पण माणसामध्ये ते बीज टाकून ठेवले, म्हणूनच तो मनुष्य जन्म झालेला आहे. तो प्रारब्धाचा भार झेलेल, प्रारब्धाचा भार झेलेल, जो झेलू शकतो, त्याची शक्ती आहे. आणि ती झेलल्यानंतर त्याच्यामध्ये ती ज्ञानशक्ती टाकली आहे. त्या ज्ञानशक्तीच्या भरोशावर फक्त सत्य आणि ज्ञान या 2 गोष्टींच्या भरोशावर अतिंद्रियाचा अनुभव व्यक्ती घेऊ शकतो. ते बीज म्हणे भगवंतानी आपल्यामध्ये आधीच टाकून दिलेलं आहे. धन्यवाद दादा. जे हा अतिशय कठीण प्रसंग, म्हणून मी आधी पुन्हा सद्गुरूंची प्रार्थना केली आधी, की ह्या सगळ्या गोष्टी ज्ञान गोष्टी घेण्यास आपल्याला वाटतं फक्त हे तर आता पालुपदच झालं आहे माझं. आपल्याला असं वाटतं की आपल्याला ते कळत नाही, आपल्याला समजू शकत नाही, आपण अज्ञानी आहे. ते स्वतःला कमी लेखणं सोडून ज्ञानदृष्टीसाठी घेण्यासाठी जो प्रयत्न आहे तो आपण करू शकतो. त्याचं बीज भगवंतांनी जन्माच्या वेळी आपल्याला टाकलं आहे. तेच आपण म्हटलं मागे की जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम, कोडे हे सुटण्यासाठी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हे जर एखाद्या व्यक्तीला वाटतं म्हणजे ते ज्ञानाची इच्छा आहे, त्या ज्ञानाची लालसा आहे. त्या ज्ञानाच्या लालसेतूनच आपल्याला भगवत प्राप्ती होणार आहे, अन्यथा होत नाही. आणि आपण म्हणतो मग भक्तीनी कशी नाही, भक्ती नको का? या ठिकाणी भक्तीच सांगितली आहे, दासबोधामध्ये भक्तीच सांगितली आहे. पण भक्ती का करावी ह्यासाठी तर ज्ञान पाहिजे, कमीत कमी थोडंसं. का करावी भक्ती, म्हणून ते ज्ञान आहे थोडंसं. आचार्यांचे सिद्धांत नाही आहेत मोठे मोठे, ब्रह्मसूत्र आणि आत्मबोध आणि असे नाही आहे. यांनी सांगितलं का करावी भक्ती, यासाठी तरी कमीत कमी त्याच्यासाठी तुम्हाला ते बीज मी टाकून दिलं आहे. म्हणून जो एखादा जीव तळमळतो की नाही हे ज्ञान मिळावं, ते बीजच आहे आपल्यामध्ये. त्या बीजाचाच कल्पवृक्ष होतो, त्या बीजातूनच कल्पवृक्षाची निर्मिती आहे. मग हे जर तुमच्यामध्ये टाकून दिलं आहे तर मग ती तळमळ नाही का होणार जीवाला, ते का कळत नाही म्हणून. जर आपल्यामध्ये ते बीज नसतं तर आपल्याला ते वाटलंच नसतं, मूर्खासारखे राहिलो असतो, चार पायाच्या प्राण्यांसारखे. असं म्हणतात ते. माणसामध्ये या ज्ञानदृष्टीचं बीज आहे. जितकं लवकर समजेल आपल्याला तितक्या लवकर आपण आपली प्राप्ती करून घेऊ शकतो, आत्मकल्याण आपण करू शकतो. पण देहबुद्धीवर येणाऱ्या मीपणामुळे माणसामधलं ज्ञानदृष्टी कुंठित होते. एवढंच आहे फक्त. म्हणजे त्यातलं कव्हर काढून टाका की मी मुक्त आहे, मी काहीही घेऊ शकतो. शुक, वामदेव, नारद, व्यास आणि वसिष्ठ. आता हे मोठे मोठे नावं जे आपण घेतो, सारखं त्याची इतकी तळमळ आहे ना, व्यासांची काय, वसिष्ठांची काय. आमच्या आईचं माहेरचं गोत्र होतं, म्हणजे आईचं गोत्र होतं वसिष्ठ. तर त्या वसिष्ठ गोत्रात असल्यामुळे तिचं सारखं असं सांगणं चालायचं की वसिष्ठांचं असं पण सारखं काय वसिष्ठांबद्दल बोलते. आणि मलाही लग्नानंतर सांगताना सांगितलं की उखाणाही वसिष्ठांचाच घ्यायचा बरं, आपण आपलं माहेरचं वसिष्ठ आहे ना, रामाची सीता, वसिष्ठाची अरुंधती, हाच उखाणा होता माझासुद्धा. सारखं आईने शिकवूनच ठेवलं होतं की रामाची सीता, वसिष्ठाची अरुंधती, माधवची अपर्णा आहे भाग्यवती. अगदी कॉमन उखाणा घ्यायची मी सारखा. माधवच होता तोही मग कृष्णाचंच म्हणावं लागेल आता. तर या सगळ्या गोष्टी कशाला सांगायच्या की शुक, वामदेव, नारद, व्यास आणि वसिष्ठ हे सगळे उच्चतम लोक आहेत याच्यातले, ज्ञानातले उच्चतम. नारदांची आई गेली तर त्यांना असं, जेव्हा आई होती तेव्हा सारखं वाटायचं हिची आपण सेवा केली पाहिजे, सेवेतून मला निवृत्त व्हायचं नाही. पण तळमळ होती भगवत प्राप्तीची. मग देवानीच त्याच्यावरती इलाज काढला आणि देवानी तिच्या बिचारीचं आयुष्य संपलं एकदम आनंदाने. याचा अर्थ आई मेल्याचं दुःख नाही आहे त्यांना, आई गेली निघून याचं दुःख नाही आहे, भगवत प्राप्तीला मला जाता येईल. हा एक प्रश्न तत्वाचा खूप मोठा आहे या ठिकाणी,
की या ठिकाणी माणूस खचतो का उभा राहतो. ज्या काही प्रारब्धाने आलेल्या गोष्टी आहेत त्याच्यातून खचतो का उभा राहतो. उभा कोण राहील, ज्याचं काहीतरी निश्चित ध्येय आहे तो उभा राहील. बाकीचे सगळे खचून जातील. का दुःखच अपार आहे, डोंगरा एवढं दुःख आहे. एकटेच आईला हे ह्यांना आई एकटेच आणि तिसरं कोणीच नाही. आणि त्या काळामध्ये होणारा त्रास असं सुद्धा असून त्यांचं ध्येय निश्चित असल्यामुळे आई गेली, तिसरा काय त्यांचे काय ते दिवस उरकल्याबरोबर पळाले. की मला ना दुःख नाही आता की आईचं कसं होईल. व्हायचं ते होऊन गेलं. म्हणजे आईसाठी जो जीव तळमळत होता ते सोडलं त्यांनी. आणि हे बीज त्यांच्यामध्ये होतं. हे नारदांचं नाव घेऊन आपल्यामध्ये ते आहे याची जागृती. आपणही नारदाचे अंश, आपलंही गोत्र तेच आहे. आपणही मनुष्य जन्माला आलेलो आहे. म्हणजे शुकासारिके आपले तर सद्गुरू शुकासारिके आहे. शुकासारिके वामदेव आहेत, नारद आहेत, व्यास आहेत, वसिष्ठ आहेत. व्यासांबद्दल तर सध्या चर्चा चालली. भीष्मांचं नाव घेऊन आपल्याला आनंद मिळतो, म्हणजे शांती मिळते. तिथपर्यंत जाण्याची प्रवृत्ती होते. नंतर आपले श्रीराम तर नरावतार आपल्यासाठीच घेतला आहे. मी जसा वागलो तसा वाग, तुला सगळी प्राप्ती. सत्याकडून राहा. सत्याकडून राहिलं तर उशिरा होईल, पण जय तुझाच. धर्म स्थापन केला श्रीरामांनी. मग त्याच्यानंतर पुढे आपले आले पूर्णावतारी श्रीकृष्ण. हे सगळं आपल्यासाठी घडलं आहे. एवढं जरी ज्ञान झालं ना तरी हे 14 ब्रह्म वगैरे नंतरच्या गोष्टी आहे. म्हणजे त्याची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेतच सगळं गूढ असतं बैलसाऱ्यांचं. की 14 ब्रह्म सांगत असताना मनाची वृत्ती कठीणाकडे न जाता सोप्याकडे जायला पाहिजे. हे सगळे आधीच तिथे येऊन बसलेले आहे. म्हणजे आपल्या महाराजांनी तिथे सगळं काही करून ठेवलं आहे. फक्त तुला मम म्हणायचं. मग त्यासाठी त्यांनी नाव पुन्हा घेते. पुन्हा शुक, वामदेव, नारद, व्यास, वसिष्ठ, भीष्म, श्रीराम, श्रीकृष्ण स्वतः ब्रह्मानुभवाचे वर्णन सांगतात. आपल्यासारखे संसारातले अनुभव नाही सांगत कोणी. ते ब्रह्मानुभवाचे वर्णन सांगतात. यावरती विश्वास ठेवा. ते काहीतरी वेगळ्या ठिकाणी तुम्हाला न्यायचं आहे, त्यावरती विश्वास ठेवा. मग त्यावर विश्वास आणि श्रद्धा हवी. हे तर त्यांनी लिहायच्या आधीच माझ्या तोंडातून आपोआपच कसे शब्द बाहेर पडतात मला समजत नाही. ते म्हणतात की ह्या गोष्टींवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवली. हे जे नुसते म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह नाव आहेत, हे सगळे म्हणजे फक्त असे थोडेसे आपल्याला जेवढे आठवतात तेवढे नाव आहे. अन्यथा तर प्रत्येकच कालन सगळेच म्हणजे त्याच्यामध्ये विचार केला तर काय म्हणजे लोक आहेत ते. हीच दृढबुद्धी हवी. एकदा ही दृढबुद्धी झाली म्हणजे आज आपण रात्री हा विचार करायचा की दृढबुद्धी करायची. म्हणजे बाकीच्या गोष्टी तर करतच असतो आपण. जर समर्थांच्या दासबोधाला ऐकायचं असेल तर ही दृढबुद्धी आज या ठिकाणी प्रस्तावनेत अपेक्षित आहे. की हे सगळे लोक ब्रह्मानुभव सांगतात. म्हणजेच आमचे महाराज ब्रह्मानुभव सांगतात. म्हणजेच 14 ब्रह्म काय आहे ते त्यांच्या तोंडूनच कळेल ना. अन्यथा कसं कळेल. कळणारच नाही. त्यांच्या समोर गेल्यानंतर त्यांना सांगायचं की तुम्हाला आता जे काही समजावून सांगायचं आहे ते सांगा, कारण तुमचे अनुभव खरे आहेत. आम्हाला ते घ्यायचे आहेत. अजून घेऊ का नाही माहिती नाही, पण घेणार निश्चित आहे आता, कारण की तुमची कृपा झाली तर विवेकाने मीपणा कमी करून अचिंत्याचे चिंतन करण्याचा सारखा अभ्यास करावा. आता स्वतःच्या बुद्धीत जसा राम वाटतो, स्वतःच्या बुद्धीत जसं एखादी चांगली गोष्ट वाटते ते सोडून द्यायचं. आपण शांत राहायचं. कोणत्या स्वरूपात कसं दर्शन घडेल सांगता येत नाही, कारण बुद्धीला विरून टाकायचं आहे ना. बुद्धीला विरल्यावर बुद्धी असा विचार करते कदाचित बाण असेल कान कधी काही नाही. ते धनुष्यधारी नाही आणि काहीच नाही. ते तुम्हाला जसं वाटेल तसा विचार करायचंच नाही. काही त्यावरती करायचं. विवेकाने मीपणा कमी करायचा. अचिंत्याचं चिंतन करायचं. कशी निर्माण केली असेल पृथ्वी, कसे शांत झोपले असतील वगैरे वगैरे. आपण वेगवेगळे विषय त्या ठिकाणी मांडू शकतो. 5 मिनिटाचा काळ पाहिजे फक्त. काय आपल्याला दिवसभर ते करायचंच नाही. करण्याचा सराव आणि अभ्यास करायचा. आणि या अभ्यासासारखी विद्या आणि विद्या अभ्यासाला अनुसरणारी आहे. हा जो सराव आहे, हा जर सराव केला तर ही विद्या येण्यासाठी शक्यता आहे. असा काय विचार करायचा की कोणत्याही माझ्या बुद्धीमध्ये काहीच नाही, आता फक्त तुम्ही सांगाल ते, आणि जे मला समजत नाही, मला काही कळत नाही, असा वेगळाच अनुभव घ्यायच्यासाठी माझं मन आता तयार आहे. माझी मन याचं आता साधं कारण जर भगवद्गीतेमध्ये आपल्याला सापडतं की अचानकपणे जर विश्वरूपाचं दर्शन झालं अर्जुनाला तर तो किती घाबरला. आपल्याला माहिती आहे. आता तर आपण त्या विश्वरूपालाही म्हणू की असे दिसले त्याला, तर हे विश्वरूपाचं तेही नाही कल्पना करायची. त्याला जसा त्रास झाला तसा तुम्हालाही होईल. काही सांगता येत नाही. त्यापेक्षा कोणताही विचार न करता, कोणत्या रूपाचा विचार न करता, स्वरूपाचा विचार न करता, त्या ऊर्जेचा विचार न करता, कदाचित स्वयंस्फूर्ती असेल
ते कोणते मुद्गल पुराणाचे कोणते ऋषी आहेत ते ना, मुद्गल ऋषींना फक्त त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही जप करा, हा गणपतीच्या नावाचा जप करा. मुद्गल ऋषींना सांगितलं. तर ते एका गुहेमध्ये बसले आणि जप करायला लागले. त्यांची ती पूर्वी काळची साधना तशीच, आणि स्वरूपाचं प्राप्ती झाली त्यांना. स्वरूपाची प्राप्ती झाली गणपतीच्या, आणि त्यांना छोटीशी त्यांना सोंड फुटली. जशी आपल्या समर्थांना छोटंसं शेपूट होतं असं म्हणतात जन्माच्या वेळी, तसं यांना छोटीशी सोंड फुटली. ते भ्रुशुंडी ऋषी, मुद्गलांनी दिलेला आशीर्वाद त्या भ्रुशुंडींना, म्हणून त्यांचं नाव भ्रुशुंडी. मुद्गलांनी दिला होता त्यांना मंत्र. आणि भ्रुशुंडी म्हणजे इथून भ्रूपासून शुंड म्हणजे सोंड त्यांना मिळाली. म्हणजे स्वरूपाचं त्यांना ज्ञान झालं. स्वरूप म्हणून ते लोक हसले ना, मंदार आणि शमी. त्याला शमी आणि मंदार नवीन लग्न झालेलं जोडपं तिथे आलं आणि एकदम हसलेले सोंड असलेला व्यक्ती म्हणून हसले, तर त्यांनी शाप दिला. तर ते मंदार आणि शमीमध्ये परावर्तित झाले आणि ते आपल्यासाठी झालं म्हणतात. ते पुंडसर म्हणतात की ते तसं झाल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा झाला, की शमीखाली बसलो तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, आणि मंदाराखाली बसलो की आपल्याला. आणि मंदार म्हणे 21 वर्षाचा झाला वृक्ष की त्याला स्वतः गणपतीचं रूप येतं. तर हे स्वरूपाची प्राप्ती त्यांना झाली. तर जे ज्याचं असेल जसं प्रारब्ध त्याप्रमाणे, जसा तो करेल कष्ट त्याप्रमाणे त्याला तशा गोष्टी प्राप्त होतात. त्यामुळे त्याचा वैयक्तिक विषय आहे तो सगळा वैयक्तिक विषय. त्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे की चिंतन अचिंत्याचं करायचं, की ज्याची मी कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारच्या गोष्टीचं चिंतन. ही या 14 ब्रह्मांची प्रस्तावना आणि स्वतः बेलसरींनी सांगितलेली आहे. एवढाच आधार घेत असते राजबोधाचा. सुरुवातीला काय सांगायचं आहे त्यांना, आणि त्या सांगण्याप्रमाणे आपल्याला त्यांनी सांगितलं की 14 ब्रह्मा जर समजायचं ते अतिसूक्ष्म आहे, अतिंद्रिय आहे, अचिंत्य आहे, विचार करण्यासारखं नाही, विचारांच्या परे आहे, जे तुम्ही कधीच पाहिलं नाही. फक्त आनंद तुम्हाला माहिती आहे. ते आनंद कोणत्या स्वरूपात मिळेल ते तुम्हाला सांगता येत नाही. म्हणून अचिंत्याचं चिंतन सतत करायचं आहे. असा त्या 14 ब्रह्माचा आपला प्रस्तावना आहे. दशक 7वा, चतुर्दश ब्रह्मांचा समास पहिला, मंगलाचरण. मंगलाचरण सोपं असणार आहे. विद्यावंतांचा पूर्वजू, मत्तान तो एकद्विजू, त्रिनयने चतुर्भुजू, फरशपाणी श्रीराम. सगळ्या देवांचं नाव घेतलं आहे आधी, की विद्यावंतांचा पूर्वजू म्हणजे ओंकार रूपाचं वर्णन. पुन्हा समर्थ किती वेळा देवांची आराधना करतात बघा. म्हणजे आत्ता जे आपण म्हटलं की पहिले सद्गुरूंचं नाव घ्यावं, तेव्हा कुठे चतुर्दश ब्रह्मांच्या समासाला सुरुवात करावी. तसं पुन्हा समर्थांना वाटलं मी तरी कसा सांगू, मलाही इतकं मोठं शिवधनुष्य पेलायचं आहे, तर मी या विद्यावंतांचा, ज्यांना विद्यावंत आहे, ज्यांना विद्येची गरज आहे, अशा विद्यावंतांचा जो पूर्वज आहे, पूर्वज म्हणजे खरा पूर्वज, ओंकारातून ब्रह्माची निर्मिती आहे, ओंकारातून ब्रह्मांडाची निर्मिती आहे, त्याचा त्याला मी नमस्कार. त्रिनयन चतुर्भुज, त्यानंतर ब्रह्मा, नंतर शिव आणि फरशपाणी, फरशू घेतलेला, या सगळ्यांना वंदन करतो आणि या माझ्या चतुर्दश ब्रह्माच्या समासाला सुरुवात करतो. जय जय रघुवीर समर्थ 3 वेळा वाजते आणि थांबते. कुबेरापासून, अर्थवेदापासून, परमार्थ लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले श्रीराम. तैसी मंगळमूर्ती अद्या पासून झाल्या सकळ विद्या, तेणे कवी लाघव गद्या सत्पात्रे झाले श्रीराम. जैसी समर्थांची लेकोरे नाना अलंकाली सुंदरे, मूळ पुरुषांचे निद्वारे, तैसे कवी श्रीराम. नमो ऐसिया गणेंद्रा विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचे निबोध समुद्रा, भरती दाटे बळे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्माचे निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते जागृती सवडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये गुणेची बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशतीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद,
परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पावे सावकाश विवरता विशेष विशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येते प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. ते तव पाचा भूताचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला ते कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐची विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि हेया हेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावम् त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतसहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वाज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यम् वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैः प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्य रामं श्यामं कामितकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकांत स्मरण. जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. बरोबर 10ला संपलं.